नमस्कार मित्रांनो, 12 जिल्हा परिषद, 12 निकाले, कुठे कुणाची सत्ता, संपूर्ण निकाल आपण या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. राज्यातील 12 जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर झाला आहे. 12 जिल्हा परिषद एकूण 7,338 इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. 12 जिल्हा परिषदेच्या 731 तर आणि पंचायत समितीच्या 1,462 जागांसाठी शनिवारी मतदान झालं होतं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्याचा समावेश आहे. या 12 जिल्हा परिषदेत कुठे कुणाची सत्ता आली आहे हे आपण सविस्तर एक एक करून जाणून घेणार आहोत. त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. चला तर सुरुवात करूया रायगड जिल्हा परिषदेचा निकाल. एकूण जागा 59, जाहीर निकाल 43 जागा. यामध्ये भाजपाला 10, शिवसेना शिंदे गटाला 14, राष्ट्रवादी काँग्रेसला 13, शिवसेना ठाकरे गटाला 5 आणि काँग्रेसला 1 जागा इथे मिळाली आहे. यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेचा निकाल काय म्हणतो याकडे आपण लक्ष देऊया. एकूण जागा 56, त्यापैकी भाजपाला फक्त 1 जागा, शिंदे शिवसेनेला 22 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2 जागा, शिवसेने ठाकरे गटाला 5 जागा, काँग्रेसला इथे एकही जागा मिळालेली नाहीत. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकही जागा मिळालेली नाहीत. मनसेला 1 जागा मिळाली आहे. त्यानंतर अपक्षला 1 जागा मिळाली आहे. यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा निकाल काय म्हणतो याकडे आपण थोडं लक्ष देऊया. एकूण जागा 50 ते 36, भाजपाला 21 जागा इथे मिळाल्या आहेत. त्यानंतर शिवसेनेला 8 जागा, त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला 2 जागा, राष्ट्रवादीला इथे खातंही उघडता आलेलं नाहीत. त्यानंतर काँग्रेसलाही खातं उघडता आलेलं नाहीत. अपक्ष मात्र इथे 5 जण आलेले आहेत. यानंतर पुणे जिल्हा परिषदेचा निकाल काय म्हणतो याकडे आपण थोडं लक्ष देऊया. एकूण जागा 73 पैकी 64 जागांचा निकाल लागला आहे. त्यापैकी भाजप 8, शिवसेनेला 5 जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीला इथे 43 जागा मिळालेल्या आहेत. त्यानंतर शरद पवार गटाला 1 जागा, त्यानंतर ठाकरे गट 7 आणि काँग्रेसला 0 जागा, यानंतर अपक्षला पण 0 जागा मिळाल्या आहेत. यानंतर सातारा जिल्हा परिषदेचा निकाल काय म्हणतो याकडे आपण थोडं लक्ष देऊया. एकूण जागा 65, त्यापैकी भाजपाला 32 जागा, शिवसेनेला 10, राष्ट्रवादीला 18, ठाकरे गटाला 0 जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर काँग्रेस आणि इतरला पण 0 जागा मिळालेल्या आहेत. मग सांगली जिल्हा परिषदेचा निकाल काय म्हणतो याकडेही आपण थोडं लक्ष देऊया. सांगलीमध्ये एकूण 61 जागा होत्या. त्यापैकी भाजपाला 18 जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी राष्ट्रवादी अजित पवार गटाला 7, काँग्रेसला इथे 11 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाला 7, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 15 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाला 1 जागा मिळालेल्या आहेत आणि जनसमुदायाला 1 जागा मिळाली आहे. त्यानंतर रयत क्रांतीला 1 जागा मिळाली आहेत. मग कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे थोडं लक्ष देऊया. एकूण जागा 68 जागा होत्या. त्यापैकी भाजपाला 11, शिवसेना शिंदेला 11 जागा, त्यानंतर राष्ट्रवादीला 10 आणि काँग्रेसला 13, शिवसेना ठाकरे गटाला मात्र 2 जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर जनसुरजला 4 जागा, त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1 जागा मिळाली आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचा निकाल काय म्हणतो याकडेही थोडं लक्ष देऊया. एकूण 68 जागा होत्या. त्यापैकी भाजपाला 37 जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला 7, राष्ट्रवादीला 9, ठाकरे गटाला 0, काँग्रेसला पण 0 आणि इतर अपक्ष 3 आलेले आहेत. यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा निकाल काय म्हणतो याकडे आपण थोडं लक्ष देऊया. एकूण 63 जागा होत्या. त्यापैकी भाजपाला 22, शिवसेना शिंदे गटाला 19, शिवसेना उद्धव ठाकरेंना 8 जागा मिळाल्या आहेत. एनसीपी 2 आणि एनसीपी पीएस 1, काँग्रेसला 1 जागा आणि वंचितला 0, एमआयएमला पण 0, इथे अपक्ष 7 आलेले आहेत. मग परभणी जिल्हा काय म्हणतो याकडेही आपण थोडं लक्ष देऊया. एकूण 54 जागा होत्या. त्यापैकी भाजपाला 21, शिवसेनेला 5 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 11 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 3, वंचितला 0 आणि एमआयएमला 0 जागा मिळालेल्या आहेत. मग धाराशिव जिल्हा परिषदेचा निकाल काय म्हणतो याकडे आपण थोडं लक्ष देऊया. एकूण जागा 55, त्यापैकी भाजपाला 12, शिवसेना शिंदे गटाला 12, शिवसेना ठाकरे गटाला 5, राष्ट्रवादी काँग्रेसला 5, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 0, काँग्रेसला 2, समाजवादीला 1 आणि एमआयएमला 0 आणि अपक्ष 4 आलेले आहेत. मग शेवटचा लातूर जिल्हा परिषदेचा निकाल काय म्हणतो याकडेही आपण थोडं लक्ष देऊया. एकूण 59 जागा होत्या. त्यापैकी भाजपाला 16, काँग्रेसला 15,
शिवसेनेला 2 आणि शिवसेना ठाकरे गटाला 0. एनसीपी म्हणजेच अजित पवारांना 10 मिळालेल्या आहेत. त्यापैकी एनसीपी शरद पवारांना 1 जागा मिळाली आहेत. वंचितला मात्र येथे खातेही खोलता आलेले नाहीत. मनसेला 1 आणि अपक्षला 2 जागा मिळाल्या आहेत. हे पूर्ण 12 जिल्ह्याचा सविस्तर आढावा आहे. तुम्हाला कसं वाटतो हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.